द्या 20 रुपये द्या वाढून. द्या 500 मी 450 बोललो. जाऊन आता मावशी घ्या, चला मावशी घ्या, द्या बांधून द्या. दे चला आता बरोबर आहे. बरोबर आहे ना सुट्ट. पहिलं बघा ऐकत नाही एका माणसाला. सगळं इथं स्टूल वगैरे आहे आणि हा बघा कसा आपटता. हे फिरते पटाक एक बार. मजबूत आहे, बहुत मजबूत आहे, मजबूत आहेत बघू शकता. आणि पॉलिश कशी दिली? कढई कुठली पाहिजे बघ ना. कालवाली आहे, बिगर कालाची आहे. कालीवाली ये तर काहीच बघू शकता. 2 टोप्या घेतल्या, 120च बोलताय. 10 रुपये सुद्धा कमी करत नाही. काय नाही कमी घ्या, काय कमी नाही केला. 30 रुपये 110. 100ला मागतो, 100ला नाही दिला. 110 दिले तरी पण नाही. शेवटी 120लाच दिला ना तू. हॅलो काही जण सर्व यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि सकाळ सकाळच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आता निघालो आहे मशाला. खामलिंगेश्वर यात्रा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी मशाची जत्रा. चला तर आपण निघालो आहे. मी सूरज, बाबू आणि हरेश आहे. असं 4 जण चालू आहे. रिक्षा घेऊन चालू आहे. चला तर आता हरेशच्या घराजवळ जाऊन तुम्हाला तिकडे दाखवतो की आलेत की नाही कोणी. आता निघालो मस्तपैकी. 3 जण बसलो आणि हरेश इकडे एकटाच आहे रिक्षा चालवतो. नंतर येताना बाबूला देऊ आम्ही ॲडजस्टमेंट करू. म्हणजे ड्रायव्हर चेंज करायचा प्रयत्न तर चालूच राहील आमचा. रिक्षा बाबूची आवड आहे. पहिलंच बाबू काला चालवतो रिक्षा. त्याला जमणार ना मी सांगता. कुठेच नाही असं तर भेटतो तुम्हाला. परत आमची काही चर्चा आहे, कसं प्लॅनिंग आहे ते ठरवतो. कारण की काल रात्री अचानक ठरलं ही गोष्ट की जायचं आपण मशाला. आणि आजचा तिसरा दिवस असा काय आहे मला पण नक्की माहीत नाही. बघू शकता आमचे रिक्षाला थंडी लागले म्हणून तर एक हरेशचं काम चालू आहे. इकडे काहीतरी फॉल्ट आला आहे. मगाचपासून थंडी लागत होती आणि मगाशी नाश्ता सुद्धा गेला पण आम्हाला दाखवायला नाही भेटला हे थंडीमुळे. कारण की रिक्षाच चालू नव्हती होती. आता तिला गरम केलं मस्तपैकी. हां आता मस्त गरम केलं. आता बदलापूर रोडला लागलो आहे. आता बघू पुढे जाता जाता अजून काय काय घडतं ती तुमच्याशी नक्की शेअर करणार. रिक्षाला लागली थंडी बघू शकता. आता आलो मस्त अंबरनाथ रोडला आणि रिक्षा लावले गॅस भरायला. गॅस भरली पण मी टायपिंग करत होतो. चला आता बघू कसं काय आहे. आणि आता पुढे जाऊनच भेटतो तुम्हाला. काहीच फायनली मशामध्ये पोचलेलं आहे. आणि बघा आलेले सर्व मशा यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत. तर आता हरेश टाकतोय स्टोरी मस्त आहे की व्हॉट्सअपला. चला दाखवतो तुम्हाला पुढे काय काय होतं. बघू शकता सर्व प्रकारचं लागलेलं आहे जत्रेमध्ये. इकडे मूर्त्या वगैरे शोपीस वगैरे आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या आहेत सर्व. इकडे आपले खाजे, पेटा. इकडे बॅट वगैरे पाहिजे असेल तर पहिलं लहानपणी ना आम्ही याच बॅटने यायचो मशावर आल्यावर. सरती न बोलता मशाला. कोणाला ब्लँकेट पाहिजे तर ब्लँकेट सुद्धा आहे. बघा शॅम्पू, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, चिक्क्या. लोणावल्याची चिक्की इथे भेटते बघ मशाला. बघू शकता इकडे मस्त ब्लँकेट वगैरे लागलेले आहेत. घोंगडे वगैरे कशा प्राइस ते आपण नंतर विचारू. पहिला जाऊ आपण आतमध्ये दाखवतो. हरेश सुद्धा नुसता व्हिडिओ काढतोय घरी पाठवायला का जत्रेमध्ये पोहोचलोय म्हणून. हार वगैरे खूप सारे आहेत बघा. प्लॅस्टिकचे हार आहेत. नंतर मस्त ब्लँकेट बघा. नंतर विचारतो मी प्राइस काय आहे ब्लँकेटची कशी काय. तुम्हाला सर्व एक्सप्लोअर करून दाखवतो. आणि बैल बाजारामध्ये सुद्धा जायचं आहे तिथे सुद्धा दाखवतो. हरेशला म्हस घ्यायची ना पोऱ्याला म्हणून. तुला माहिती बैल बाजार कुठं आता तेवढं आठवत ना पण जाऊ आपण कसा तरी विचारून. फायनली गाईज आता पोहोचलो मस्त पैकी. कानटोपरी घेतोय. कानटोपरी बघा कानटोपरी घेतोय. घेत बोल आता चल पटापट. बघ बारके पोराला स्वेटर वगैरे बघ मस्त पैकी. हे बघ छोटे छोटे स्वेटर आहे. 2 ठिकाणी कानटोपरी. जर एकाजवळ 80, एकाच्या रुपये 60. फक्त लुटायचं धंदे झालं म्हणून सांगतो भाव करा ना, भाव करूनच घ्या. आता परत अरे जाणार आहे दुसऱ्या दुकानामध्ये दाखवतो.
हरेश बोला शूट करू नको म्हणून मी शूट नाही केला. दाखवतो भाव करत होतो तेव्हा. शकता आता पुन्हा एकदा विचारायला गेले. कानटोपी सुद्धा आहेत छोट्या छोट्या मुलांच्या. बघा इथं सर्व गोष्टी आहेत आणि आपल्या टोप्या सुद्धा आहेत. हरेश आता पाठवते टोप्यांचे फोटो वहिनीला. अरे नेटवर्कच नाही त्याची. आणि नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे तरी त्याचा आयडियाचा आहे ना, म्हणून त्याला थोडाफार नेटवर्क आहे. माझं सुद्धा आयडिया, पण माझा बॅलन्स संपले, मग काही प्रश्नच येत नाही का पाठवायचा. $120 टोपी बघू शकता. ही बघा समोरची हेच बघू शकता. हरेशने टोपी घेतली, त्याला भाव करतोय. 50ला बोलतोय तर 50 तर नाही, आम्ही 40 बोललोय त्याला, तर 40ला नाही देत, तर भाव करून घ्या. आता दुसरी बघतोय समोरची टोपी बघू शकता. आता व्हिडिओवर कॉलवर चालू आहे टोपी बघण्याचं काम. अच्छावाला वरती दाखवतो तो कानटोप्या. हे बघा वरती. तो 10 में देना. अरे बराबर है, लेना. दो ले रहा है ना, देना. अभी तर काहीच बघू शकता. 2 टोप्या घेतल्या. 120च बोलताय. 10 रुपये सुद्धा कमी करत नाही. काय नाही कमी केला, काय कमी नाही केला. 30 रुपये 110. 100ला मागतो, 100ला नाही दिला. 110 दिले तरी पण नाही, शेवटी 120लाच दिला ना तू. भाव करा काहीच, भाव करा. आता हे दोघं कुठे गेलं? गेलं पुढे मस्त चालत चालत. चालू आहे आता पालण्यांची. इथं बघू पालणे दाखवतो. अजून वाटतं फिटिंगच चालू आहे, कारण की आजचा दुसरा दिवसच आहे आणि काल वाटतं मासा फुटला आहे. दाखवतो तुम्हाला पुढे, बघत राहा. आणि इकडे टॅटूचं, कोणा जर टॅटू काढायचं तर टॅटू काढू शकता. बघा पालण्या इकडे. आता सर्व सध्या पालणे बंद आहेत. पालनं बघायला आलं तर पालनं सगळे बंद आहेत. सगळं आता झोपेतून उठतायत बाहेर. अजूनही पालनं टाकलेले आहेत. आता चालू आता बघू बैलांचा मार्केटमध्ये जायचं, एक्सप्लोर करायला. बैल दाखवतो तुम्हाला. हरेशला म्हैस घ्यायची आहे ना पोऱ्याच्यासाठी. म्हैस येतं, म्हस घेऊन येतं. म्हस ना, म्हस घेऊन येतं. म्हस पोऱ्याला दूध पियाला. कढई आणि पॅन बघायला दाखवतो तुम्हाला. पुढे बघत राहा कंटिन्यू. बघा आता काय भाव सांगतो ते तुम्हाला दाखवतो. बघू शकता तवे आणि कढई आहे. कशी दिली कढई? कुठली पाहिजे बघ ना. कालवाली आहे, बिगर कालाची आहे. कालीवाली ते डोशाचं पॅन आहे. ते डोसा तवा उत्तप्प डोसा. चपाती नाही होणार का? चपाती बनवणार. कितीला? 400 रुपयाला. मोठा पाठी मागला आहे बघा 350. नाही हे कशी आहे कढई? कढई 300 वाली आहे बघा. कढई 300. साईज आहे, बिगर कानाची पण आहे. म्हणजे कानाची कमी मग का सेम रेट आहे? नाही कानाची जास्त रेट आहे आणि ती बिगर कानाची कमी आहे. ठीक आहे चाल. हे उडे ना. इथं शेतीला लागणारे अवजारे सुद्धा आहेत आणि घरात यूज करणारे सुद्धा अवजारे बघा. कोयता आहे, विळा, काती, मटण तोडाला, खायला बघा, चालणे वगैरे सर्व गोष्टी आहेत. कशा डिझाईन मध्ये पूर्ण फावडे सुद्धा आहेत. शेतीला लागणारी सर्व अवजार आहेत. आता चाललोय बैल बाजारमध्ये. जाम प्रयत्न केले बैल बाजारामध्ये जायचा. एक कानपट्टा घेऊन आणि चमचा घेऊनच दिवस गेला आमचा. आता चाललोय मस्त बैल बाजारमध्ये. दाखवतो मला बैलांची खरेदी करतोय. हरेश घेणार आहे मस्त बैलाने म्हैस घेणार आहे. म्हैस दूध पाजायला. दुधाचा धंदा चालू करायचा आहे आम्हाला. मी दुधामध्ये आंघोळ करायला ना. हरे देईल ना मला दुधात आंघोळ करायला. आता कुठली म्हैस दाखवतो तुम्हाला गेल्यावर. बैल बाजारामध्ये जाऊन भेटतो तुम्हाला.
हेच बघा आता हारेच घेतोय कोंबड्या, म्हणजे गावठी कोंबड्या आहेत. गावठी कोंबडा 600 रुपयाला आणि गावठी कोंबडी 450. तर हारेच 300 रुपये बोलते. 350 350. हे घेतं का 350? बोलशील गावठी ना कोंबडी 300 रुपये. 300 350 चालू आहे. म्हणजे कोंबडा मावशी 15-20 मिनिटं लागतील. आम्ही तिथं चालू आहे, तिथून आल्यावर देतो. मग 300ला देणार तर घेतो. मग ठीक आहे चालेल, येताना घेतो आम्ही. आता पोचलोय बैल मार्केटमध्ये आणि बैल बाजारमध्ये. आणि इकडे बैल सुद्धा बांधले, म्हशी सुद्धा. आता हरेश गेले बघा विचारायला. आहे बघा दोन्ही दिल्या. आणि म्हशी म्हशीने टॉनगा आहे. म्हशी कशा म्हशी? म्हशी कोणत्या आहेत त्या? म्हशी बघू शकता, पाड्या ती म्हशी नाही म्हणजे. आणि इकडे बैल बघा कशी फिटनेस मध्ये आहेत पूर्ण. बैल आपल्याला घ्यायची ना, म्हशी पण घ्यायची ना, फक्त आम्ही मस्ती करत होतो. महाराष्ट्र पोऱ्याला दूध पाजायला बरं, तर लहान मुलगा आहे ना त्याच्यासाठी बरं घेऊ आपण. हे जोडी बघा बघा कशी मस्त आहे. कोंबाडले एक कोंबाडले यो बघ कसा समोरचा. फायनली बैल बाजारमध्ये म्हणजे जिथं जास्त बैल तिथं पोहोचलं. आणि इथं सर्व जोड्या आहेत बघू शकता. आणि किती जण बैल घ्यायला आले तिथं. याला हकलतात बघा कसे, मस्त गरम करतात त्याला. चालू आहे डील. मारू नका रे बाबांनो, मारू नका. हो हो काय सोटा वाजवतो बघा. तिला बघा ऐकत नाही एका माणसाला. बच्चा बच्चा सेम बच्चाच्या सारखा दिसतोय. आता तुम्हाला दाखवतो बैलांसाठी लागणार येसन आणि जे काही जेवढं पण असेल ना. आता मी विसरलो काय बोलतात त्याला. पहिला जेव्हा आमची शेती होती तेव्हा माहिती होतं. आता काय बघ सगळं बघू शकता. हे बघा येसन वगैरे सर्व आहेत. जोरान वाजव ना, जोरान जोरान वाजव ना. गेलो होतो कोयते रास आहेत आमच्या घरात. तो साऊथ इंडियन कोयता आहे ना, तो हारेस घेत होता. म्हणजे हारेसला काम तर काय नाही ते कोयत्याचा, पण मला थरू पाहिजे. थरू तुटल्यात ना, ते थरू बघायसाठी गेलो होतो. पण त्यांच्याकडे थरू अवेलेबल नाहीत. आता बघू दुसऱ्या कोणाकडे भेटतंय का थरू. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा थरू म्हणजे काय. 700-800 रुपये. फायनली गाईज मस्त डील झालेली आहे कोंबड्याची. बघू शकता हरेशने घेतले. तरी मावशी थोडी काचकूच करते बघू शकता. 550 वर्ष 20 रुपये द्या वाढून. 500 मी 450 बोललो. जाऊन आता मावशी घ्या. चला मावशी द्या बांधून द्या. चला आता बरोबर आहे. बरोबर आहे ना सुट्ट. फायनली डन झाला. कोंबड्याचा घेतला. मावशी जाम कटकट करत होती. दिला मावशीने. आता कोंबडीचा कसा करायचा बघा. कोंबडा मस्त आहे. वजन आता कोंबडी नाही यायची. आता कोंबडा घेतला, आता कोंबडी नाही यायची. जेवणार ती मावशी. ते मावशी पण जेव कोंबडी. इथे ती समोर. मग मावशी आता शिव्या 2 देईल. कारण तिला दिसू नको. तिला कोंबडी ठेवायला चांगली नाही आणि घेतली नाही. आणि कोंबडा घेऊन निघलो आता. बाबूच्या हातांना मस्त कोंबडा दिले. चाललोय आता पटापट. आणि इकडे आले जे रोडमध्ये दुकानं लावल्यात ना, यांना विचारायला बघू शकता इथे.
चला आता पटापट पुढे जाऊ. आणि आता हर्षला गाडी घ्यायची, म्हणजे हरीशच्या पोराला हर्ष रिमोट कंट्रोलवाले आहे. पप्पा त्याला सांगतो मी, तो पप्पाला सांग मस्त 4 व्हीलर घे, तर 4 व्हीलर नाही घे, रिमोट कंट्रोलवाली गाडी पाहिजे. बघू आता. टोपल्यांचा भाव 200 रुपयाला एक टोपली. 200 रुपयाला एक. चालन वगैरे सगळे, सूप वगैरे सगळे. मी सगळ्यांनाच विचारित बसलो नाही. चला पटापट आता यांना सर्वांना हाकली दुकानवाल्यांना. पोलीस आले, रोडमध्ये बसून देत नाही. बघा पोलीस फिरतं इथं. रोडमध्ये आले ना का पोलीस त्यांना सामान घेऊन जातात. बघा पोलीस इथून फिरतात मस्तपैकी. आणि सर्व आता पालनेवाले जागे झाले, झोपेतून उठलेत पालनेवाले. दाखवतो. गाईज आता निघालो बाहेर. आता मस्तपैकी खाजे वगैरे घेतो आणि मग पुढं तुम्हाला दाखवतो काय काय. बैल बाजार फिरलो आणि मंदिरामध्ये जास्त गर्दी होती म्हणून मंदिराची इथं बाहेरच फिरलो, लाईन लागलेली. तर आता अजून काय शॉपिंग करायची ती करतो आणि मग डायरेक्ट भेटतो तुम्हाला. तर गाईज मस्तपैकी इथं बाजार फिरून आलोय, थकलो. बसलो हॉटेलमध्ये मस्त जेवायला. व्हेज यायचं आज, व्हेज नूडल्स सांगितले चौघांना. हे बघा व्हेज आज व्हेज खायचं. आता मस्त टाइमपास खातोय. जा तुम्ही पण खायला. आणि कोंबड्या घेतले तो उद्या कापून खाणार आहे. यावेळेस कोंबडी घेणार होता मस्त. अंड्यावली मावशी सांगित होती. मावशीला आणि दगाबाज केली मावशीसोबत. मावशीला सांगितलं ठेव ना, मावशीला सांगलं कोंबडी ठेव. आणि मावशी सोबत दगाबाजी केली म्हणे. मावशी वाट बघत असेल बिचारी. आणि त्याला चांगली डील भेटली म्हणून ती घेतली, म्हणजे तो घेतला कोंबडा. त्याला पटापट जर आला नूडल्स का तुम्हाला भेटतो पुन्हा. हेली गाईज मस्तपैकी आलेले सर्वांचे नूडल्स बघू शकता. आता पटापट खातो आम्ही. चटणी शेजवान घेऊन येतो. या तुम्ही पण खायला. मस्त गरम गरम आहे, त्याला खाऊन घेतो. गाईज मस्त आपलं झालेलं आहे खाऊन. आता ब्लँकेटवाल्याच्या जवळ चालू. ब्लँकेट विचारायचं आहे, बघू कसा देतो. दाखवतो तुम्हाला काय रेट आहे ब्लँकेटचा. कोणचा वाला 550? डबलवाला 550. बघू शकता बा, हा असा आहे डबलवाला 550. हे सिंगल मतलब बड़ा है ना, साइज बड़ा है 7x7 का. इससे ज़्यादा नहीं है. तर काही जाडावाला नाही, हाच आहे. चालेल चला. तर इथं स्टूल वगैरे आहे. आणि हा बघा कसा आपटतं. हे फिरते पटाक एक बार. मजबूत आहे, बहुत मजबूत आहे. मजबूत आहेत बघू शकता. आणि पोलीस बॅरिकेड लावतात. आतमध्ये गाड्या येऊन देत नाही. जर लोकल आहेत ना त्यांच्याच गाड्या आतमध्ये. आणि कोणाला बाहेर जायचं असेल तर मोस्टली जर सोडला तर नसेल. जायला बंदी आहे. जर पर्यायी मार्ग आहे ना हा आहे इकडे. म्हणजे पुढे तुम्हाला मुरबाड वगैरे जायचं असेल ना असं फिरून जावं लागेल. इकडून आतमध्ये जायचा मार्ग बंद केला आहे. आणि इकडे तवे वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता आपण निघालो एक घराच्या दिशेने. जेवढं फिरायचं होतं तेवढं फिरलं, खाऊन पिऊन झालं मस्त वगैरे. आता घरी निघालं. दाखवतं अजून काय काय रोडला दिसतं. इकडे सर्व तवे वगैरेच आहेत बाहेर, दुसरं जास्त असं काहीच नाही. आणि पार्किंग सुद्धा पे ऑफ पार्किंग आहे इकडे. बघा पार्किंगच्या व्यवस्था केल्या आहेत. खूप ठिकाणी पार्किंग चालू आहे बघा. गाईस मित्रांनो, आता अनिल सालवी हा रिक्षा चालवत आहे. पहा तुम्ही कशी रिक्षा चालवत. सपोर्ट करा आपल्या रिक्षा मालकाला. मला ना मी रिक्षा मालक नाही.
तर आता पोचलो तर चालला कोंबडा घेऊन मस्त घरी. आता मी पण चाललो. मी काही नाही घेतलं, एक बेचका घेतलं आणि खाजे घेतले. दाखवतो तुम्हाला घरी गेल्यावर बेचका कसा आहे तो. चला डायरेक्ट घरी जाऊन भेटतो. चला थोडा वेळ आराम केला आहे. आता फ्रेश वगैरे झालं, तरी पण फ्रेश होऊन बराच टाईम झाला. आता बसलो आहे मस्तपैकी. आणि मार्केट खूप सारा भरला आहे, खूप सारी गर्दी आहे आणि पार्किंगला सुद्धा खूप सारी जागा आहे. आणि जर तुम्हाला म्हशाच्या पुढे जायचं असेल ना तर आधीच रोड डायवर्ट करून शेतातून असं म्हणजे हे केलं आहे आणि तो पुढच्या रोडला मिळतो. म्हणजे म्हशाच्या पुढे जाणाऱ्यांसाठी तो हे करून ठेवला आहे. आता 10 ते 12 दिवस काहीतरी, म्हणजे मोस्टली 10 दिवसच असेल माझा. तर 10 ते 12 दिवस कोणाला जर असेल तर थोडा ॲडजस्ट करा, कारण की ही जत्रा वर्षातून एकदाच येते. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत काही वर्षातून एकदा येतात, पण मजा पण तेवढीच येते. आम्ही मजासुद्धा तेवढी केली, मार्केटसुद्धा खूप फिरलो आणि शेवटी मग परतीचा प्रवास करून घरी पोचलो. म्हैस आम्हाला घ्यायची नव्हती, फक्त एक मजा म्हणून आम्ही मार्केट, कारण की पूर्वी जेव्हा आमची शेती होती ना, बैल आणायला गेलो होतो तेव्हा बैल एकदम स्वस्तमध्ये भेटाय. आता बैलांच्या खूप प्राईस वाढल्यात, म्हणजे जसं जमाना बदलला तशा सर्व गोष्टींच्या प्राईससुद्धा वाढलेल्या आहेत. बघूया आजचा ब्लॉग कितपर्यंत होत आहे. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.